व्हॉट्सअप गाईज इंटरव्ह्यू दाना व्हॉट्सअप गाईज नमस्कार. आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत आणि सगळे तिथं गँग आता बघा. आयन बाय चिंगारी, त्याच्या कडेला लक्षबाय, वेदांतला तर शिवाय घाला कमेंट मध्ये. आपला तन्या. तर ठीक आहे, ही आपली तिसरी इंडस्ट्रियल व्हिजिट. म्हणजे जरा अभ्यासासाठी निघालोय पहिल्यांदा. पुढे निघालोय ते आता मला पुढे गेलं दाखवतो. बघू आता ह्या ब्लॉग मध्ये आपण काय काय शिकतोय. बघू आता काय काय दाखवून देतात का व्हिडिओ मध्ये. पण बघू आता बघू काय करतोय ते बघू, नुसतं बघू. आणि आपला पण कोण आहे माहिती कळला बसलाय गुज्जू. फ्रेम मध्ये येतोय का बघा. हा येतोय फ्रेम मध्ये. हो माहिती आहे काय विषय कसा माहिती आहे का तुम्ही. जिवंत माघारी आणा. मग आता आज एका टायमिंग लावा. आपल्याला कॉन्टेंट पाहिजे. कुणाला धरायचं पहिल्यांदा. आपल्या मेन सीआरांना धरता का. पॉलिटिक्स वाले इकडे आहेत. सिद्धूपाजींची रील एवढी ही झाली ना, नुसतं सगळे असे मेसेज करतायत तो पहिल्या नंबरचा कोण आहे. त्याच्यावर आमचं दिल फिरत आलाय. फॉलोअर्स तर म्हणतात असे. ए का नको नको. ब्लॉग साठी कॉन्टेंट देत आणि आपलं ब्लॉग आपलं युट्यूब चॅनल बंद पडेल आता. आता मी तुम्हाला सांगतो रूट काय. तिथं आपल्याला जायचंय फूड पार्कला. तिथे गेले सगळं उरकल्यानंतर आपल्याला जायचंय शेंद्रातल्या देवीच्या मंदिरात. देवीच्या मंदिर पण जायचे. अच्छा, मग हे मला माहित नव्हतं. हे सगळं मॅम्बर बोललोय. शेंद्रातल्या देवीच्या मंदिरात म्हणजे शक्यता कमी आहे, पण ट्राय तर करायचा जायचा. कारण की मॅमला अडीचला सुपरविजन आहे 2:30 त्याच्या आधी जर आपल्याला जर लवकर उरकत असेल तर शेंद्रातलं मंदिर करायचं. पुढे बघू कसं काय होतं. एन्जॉय तर होणार आहे 100%. जॉईन राहावा. स्टे ट्यून फॉर आवर जर्नी आणि सपोर्ट करा ना करा. पण आता परत एकदा ब्लॉग क्षेत्रात आम्ही पाय ठेवलेला आहे आणि आता आजचे ब्लॉग कंटिन्यू येण्याचा म्हणतो आता मनाव घेतलेला आहे. एक नवीन सिरीज सुरू करणार ताण्यावर. जरा असा वेगळा विषय आता. कसं आहे, ब्लॉग नव्हते खूप दिवस माहिती आहे मला, पण ते जरा वेगळे कारण त्याला प्रोक्रॅस्टिनेशन पण होतं. पण आता आपण निघलो आहे तिसरी इंडस्ट्रियल व्हिजिटला फूड पार्कला. आणि आता त्यांनी तसं बोललं की आपल्याला देवीच्या मंदिरात पण जायचे. तिथं मला आता कळलं. तर बघू आता काय काय त्या फूड पार्कला तर नेतात. आम्हाला काय खायला देतात का नाही. 100 रुपये दिलेत आम्हाला. आम्ही दिलेत त्यांना एंट्री फी म्हणून. आता एक जवळच आलंय शेंद्रात पोहोचलो. म्हणजे का माग हे शुगर कॅन इंडस्ट्री साखर कारखाना शेंद्रात ना. आणि आता आमचं चैतन्य भाऊ शिंगटे रील करायचं क्लिप घेतोय. तर बघू कसा काय विषय. तर इथून खाली उतरलोय हायवे पासून खाली. जरा अजून क्लोज ना. आता आपण डायरेक्ट फूड पार्कच्या फॅक्टरी पाशी गेले की तोंडाचा शब्द काढणार नाही. एक शब्द तुझे एक असा व्हिडिओ घे एकदम प्रॉपर. हा ते घेतो ब्लॉग मध्ये टाक आणि ते फ्रंट पेजला ते टाक. काय तू पुढे जा आणि उतरताना व्हिडिओ घे. सगळ्यांचं घे पटापट. आडवा आणि आता त्यांना पूर्ण ब्लॉग मध्ये पाहिजे. एक पण काय व्हिडिओ येणार नाहीये. एक शिविरा देणार, एक मस्ती नाही करणार आणि मी त्याशिवाय देतच काय करणार नाही. बघू काय होईल. तबेलेवालाचं पोरग. सुरुवात तू केली, शेवट मी तबेलेवालाचं पोरग पण शेवट मी करणार. आमचा तबेलेवाला जीवला तर अशा प्रकारे शांत बसे. मला आता हे घेऊन दे. आम्ही खूप ट्रॅव्हल. काय
हाती भाई के बेटे तन्या आत्ताच बोलले 2 मिनिटापूर्वी. तर अशा प्रकारे आपण इथं सातारा मेगा फूड पार्क प्रोसेसिंग काय ते प्रॉस्पेरिटी ते पोहोचलेलो आहोत. आपले BBA फर्स्ट इयर. तर बघू आम्हाला काय काय इन्फॉर्मेशन सांगतात. खायला काय देतात का बघू. खायसाठी येणार मी. फूड पार्क हा एक सेंट्रल मिनिस्ट्रीचा प्रोजेक्ट आहे. सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग, where under one roof you will find everything related to food processing. We have some common facilities available जिथे तुम्ही स्वतःचा प्रोडक्ट कमर्शियलाइज करू शकता, आमच्याकडनं प्रोडक्शन ठेवू शकता आणि तुम्ही मार्केटमध्ये स्वतःचा प्रोडक्ट लॉन्च करू शकता. अगेन वी हॅव सम प्लॉट्स अवेलेबल जिथे तुम्ही स्वतःची इंडस्ट्री एस्टॅब्लिश करू शकता रिलेटेड टू फूड आणि तिथे तुम्ही कुठलीही कॅटेगरी बीट चिप्स और स्नॅकिंग कॅटेगरी किंवा सॉसेस, केचअप, स्पाइसेस, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, एनिथिंग रिलेटेड टू फूड तुम्ही तिथे स्वतःची इंडस्ट्री एस्टॅब्लिश करू शकता. एक शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामधून तुम्हाला आणखी जास्त आयडिया येईल फूड पार्कची. Satara Mega Food Park offers all the facilities under one roof to food processing companies. This includes round-the-clock supply of water and power, central processing center, all government approvals like factory license, pollution control and others. Common facilities like blast freezer, cold storage, warehouse, ripening chamber, pulping lines, packing lines, industrial boilers, etc. सेकंड इज व्हाईट लेबलिंग और थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग आपण ज्याला म्हणतो की तुम्ही आमच्याकडे या अंडर युअर ब्रँडिंग आम्ही तुम्हाला तुमचं प्रोडक्ट कम्प्लिटली डेव्हलप करून देऊ. राईट फ्रॉम आयडिया जनरेशन टू प्रोडक्ट लाईक आपण कमर्शियलाइज करणं, स्टँडर्डाइज करणं, पूर्ण त्याचे बॅचेस कंडक्ट करणं आणि तुमच्यासाठी ते लेबल सहित पॅकेज पूर्ण प्रोडक्ट डेव्हलप करून देणं आणि यू जस्ट हॅव टू लुक आफ्टर मार्केटिंग अँड ब्रँडिंग ऑफ युअर ओन प्रोडक्ट. तर आता आपली हे सगळी इन्फॉर्मेशन घेऊन झालेली आहे. म्हणजे मेन जे ऑफिस नाही तर ते एक गेस्ट रूम टाईप होतं. तर त्यांनी सांगितलं, त्यांचा व्हिडिओ दाखवला की काय आहे नक्की कंपनी, काय काय ते प्रोड्यूस करतात, कुठले कुठले प्रोडक्ट आहेत, ते आपल्याला ॲज अ कस्टमर काय प्रोव्हाइड करू शकतात. आणि आता तिथून आपण त्यांच्या मेन अख्ख्या फील्डवर म्हणजे आहे एकरमध्ये कितीतरी एकरमध्ये आहे तिथे आम्ही व्हिजिट करायला निघालो. प्रत्येक फॅक्टरीमध्ये म्हणजे कुठं सॉसेस बनवतात, कुठे मसाले बनवतात, तिथं हा जॅम वगैरे तिथं आता आम्हाला नेतात. बघू आता मग काय दाखवलं. आता मोबाईल अलाउड नाहीये. आय गेस लास्ट क्लिप असेल त्याच्यामध्ये जर काही बारक्या क्लिप काढल्या तर तुम्हाला व्हिडिओ ठीक आहे. फक्त आम्हाला आता ह्यालाच फक्त जपून यायचे म्हणजे ह्यो काही खाऊ नये तिथं चुकीनं घुसू नाही कुठला तरी. ठीक आहे. आता फोन घेऊन फोन अलाउड नाही. सगळ्यांना एक इन्फॉर्मेशन आहे. आपापली एक चपाती आपापल्या खिशात घ्या म्हणजे तिथं जाऊन चहा बरोबर खावा. आहेत का सगळे पोरं? कोण हरवलं ना? धरू आहे का धरू आहे का? तर आपली फॅक्टरी बघून झाली. एक तर सॉसेसची फॅक्टरी बघितली आणि चटणी मसाल्याची फॅक्टरी बघितली. तर आता इथून आपण आमचे सर आमच्या विजिटला आहेत. सर हाय करा ब्लॉग मध्ये. सर आहेत आपल्या बरोबर इथे या ठिकाणी नेहमी सोबत. बघू काय सर बघायचं सरांचं दर्शन सगळ्यांना. थांबा सगळी दाखवा तुम्हाला. थांबा घ्या मग उलट पालट सगळं करतो. सरांचं दर्शन पाय पाडा.
BTS रील करण्यासाठी ह्याला मुद्दाम झोपायचं चाललंय मुद्दाम. आणि एवढी डिप्रेशन मध्ये ह्यासाठी जातोय. काय चाललंय हा थांब सारत्या सर ते कमबॅक तो होणे. नाही मला तर आता आपली इथं ते व्हिजिट होऊन आता हे शांत बसून कर त्याने पण कॉपरेट व्हिजिट करून आता आम्ही आलो आहे बाबा आज इंडस्ट्रियल व्हिजिट आहे तुझी. मैंने कुठले चला आज आहे आपली इंडस्ट्रियल एंट्री अशी एंट्री व्हायला पाहिजे. अरे पण अलाउड आहे का आपल्याला बाळा आहे ना. मंदिरात नाही फॅमिली पार्किंग. डायरेक्ट जेवायला बसायचं. आता आम्ही जाणार जेवायला ह्यांच्यात हे बघा मॉप बघा मॉप इथे जाता का जेवाय मॅम. हो तर भारी जेवण असेल. अरे पण रात्री रिसेप्शन आहे इथं रात्री सगळ्यांना. पण आम्ही तर इंडस्ट्रियल व्हिजिट लावून आम्ही गप मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि बघू जेवाय जमलं तर याला आपलं पण चाललेलं की असं कॉलेजच्या आपण जेवाय टाका मारायचा आज करता ट्राय करून नाही तुला मला असं वाटतं मारावं पण आता आपण मंदिरात हा मंडळ तुळजा भवानी मंदिर मंडळ. दशात तर हॅलो गाईज आता आम्ही बसमधून उतरलो आहोत खाली आणि मला ब्लॉक करायचं वाटत माहिती आहे का. जय जय वाजव रे. सगळे विशेष मांग कोण पाहिजे. नाही आता आम्हाला मला नीट सांगायचे काय काय केलं आम्ही. काय सांगतो साईराज कंसे. बरं आम्हाला इथं निघायचं आता आम्ही इथं जेव्हा बसलेलो आहे. आम्ही कुठे बसलेलो आम्ही आहे शेंद्रामध्ये आता तिथे एक मंदिर आहे तुळजाभवानीचं तिथं आम्ही जेव्हा बसलेलो आहे. हळूहळू बोल. तोंडात दिले आहे का इथं बी होय. देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात इथं थांबलोय म्हणजे शेंद्राची मंदिर आहे तिथं थांबलोय. तिथं आता पलीकडं बाबा महाराजांच्या पुरीचं रिसेप्शन काय रिसेप्शनच आहे ना. हां रिसेप्शन आहे म्हणून आम्हाला जास्त दिवस थांबता येणार नाही म्हणून आता आम्ही फक्त एक 15-20 मिनिटं जेवून मग लगेच कॉलेजकडे कॉलेजमध्ये गेल्यानंतर खारेच माझं ते तुझं ते माझं सगळ्यांचं धन्यवाद. तर मग काय काय झालं ते तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर और घरी गेल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की आम्ही ज्या इंडस्ट्रीला व्हिजिट केलं तिथं आम्ही काय काय बघितलं. जास्त शूट करता नाही मी करतोय कारण की त्यात आम्हाला प्रोक्रॅस्टिनेशन पण करतोय आणि तो एक बाहेर निघणं झालाय ब्लॉगर जो स्टार्टिंगला निघत होता तर परत आत गेलो आणि माझा पार्टनर ह्यो पिओचो ह्याला तर ह्यो कुठली तर सदम्यात आहे तो मला का नाही आपण क्यू न्यायला बसू एक दिवशी आणि ह्यासाठी क्वेश्चन आणतो मीच आणतो काही माहिती आहे आपले कोण क्वेश्चन देणार नाही आणि मग ह्याला क्वेश्चन विचारतो मी चांगले शिंगते चालते आता जेवून भेटतो आपण काय बसली जेवायला ह्यांना काय हायच नाही लाज लज्जा शरम की थांबावं यासाठी घातली काय आणले रात्रीचं बात नाही.